लवकरात लवकर आणि ज्यांच्यातर्फे ह्या उत्कृष्ट चषकांसोबत आपलं सकाळी फोटो सेशन झालेलं आणि जे उत्कृष्ट चषक उन्हात चमकत आहेत आणि त्याच्यासाठी सर्वांची घोडदौड चालू आहे त्याचे देणगीदार आहेत सर्वेश्वर मंगेश सावंत यांनी ग्राउंड नंबर 2 कडे यावे लवकरात लवकर. चला थोडं सामन्याकडे येऊया. सामन्याकडे गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या हाताने मारा करणार आहे अभिजित सावंत नॉन स्ट्राईकवर आहे. नवनीत सावंत स्ट्राईकवर आहे. बहुतेक थोडासा सामन्याला विलंब होत आहे. माझी विनंती आहे प्रत्येक खेळाडूंना की त्यांनी आपल्या आणि या सामन्यांचं लाईव्ह प्रेक्षण म्हणजे घर बसल्या किंवा आपल्या वांगणी गावात सुद्धा आपले प्रेक्षक हा सामना बघत असतील. जगाच्या पाठीवर आपल्या वांगणी गावातलो खरे माणूस असाने ते काय सामना लाईव्ह दाखवण्याचं काम करतात ते संजय सुर्वे आपल्या शेजारील गावातले आपल्या पंचक्रोशीतलो माणूस आपला हक्काचा माणूस संजय सुर्वे. एकदा जोरदार काळात संजय सुर्वे दादांसाठी होऊन जाऊ द्या. लाईव्ह सामन्यांचं प्रक्षेपण आणि सध्या अंपायर संकेत सुर्वे नावाजलेले अंपायर आहेत. T20 वर्ल्ड कप 2025 मध्ये देखील त्यांनी अंपायरिंग केलेले आहे. संकेत सुर्वे प्रथमेश जर कुठे असेल तर त्यांनी ग्राउंड क्रमांक 1 जवळ यायचे. ग्राउंड क्रमांक 1 जवळ प्रथमेश. त्याचप्रमाणे अभिजित आता पुन्हा स्ट्रायकर अभिजित मारा करतील मंदार आणि हा एक पहिला चौकार खणखणीत चौकार. बंड्या सांगल्याने की वाढीत जो कसं खेळतात तसंच खेळ. नवनीत सावंत खुश. नवनीत सावंतांच्या चेहऱ्यावर हास्य. अभिजित सावंत पुढील चेंडू घेऊन मला वाटतं फिल्डिंग टीम थोडं डिस्कशन करते. अंपायर थोडा आपण खेळ पळवायचा आहे. अंपायर खेळ पळवायचा आहे. तुम्ही बघू शकता नवनीत सावंत जवळजवळ प्रीती झिंटाच्या गालावर जशी खळी पडतात तशी नऊच्या गालावर आता खळी पडलेली आहे. नवनीत सावंत खुश आहेत. आमका बरं वाटतं आमच्या वाडीतला माणूस खुश आहे. स्कोर झालेला आहे 8. संघाची धावसंख्या 8. प्रथमेश सावंत आलेले. पुढील मारलेला चेंडू यावेळेस मात्र टोलवलेला आणि ह्यावेळेस मात्र एक धाव चोरटी घेण्यात आलेली आहे. संघाच्या धावात 1 धावेने भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या 9 झालेली आहे. आता स्ट्राईकवर सुद्धा 9 आहे. तरी अभिजित आहे. अभि नावाजलेलं फलंदाज वांगणी गावात भरडावर मॅची असताना किंवा खरेव मॅची असताना अभिन आपल्या नावाने आपल्या बॅटीने बरेचसे मॅची गाजवल्याने नवनीत सावंत त्यांना सांगतात. त्यांचं मार्गदर्शन देखील महत्वाचं आहे ह्या वेळा. चला पुढचा चेंडू घेऊन बंडू आणि यावेळेस मात्र पहिला कलम लागलेला. गोलंदाज मळेवाडीतलो फलंदाज मळेवाडीतलो आणि कॅच घेणारो सुद्धा मळेवाडीतलो आणि नॉन स्ट्राईकवर सुद्धा मळेवाडीतलो. म्हणजे तुम्ही का बघायला सामना महापुरुष साडेवाडी फलंदाजाचं नाव बघायचं. नवीन फलंदाजाचं नाव बंड्या. महापुरुष साडेवाडी विरुद्ध फलंदाजाचं नाव विनय सावंत. संघाने त्वरित मैदानात यायचंय. महापुरुष सडेवाडी विरुद्ध स्वामी रवनाथ. मैदान क्रमांक 2 वर होणारा पुढील सामना. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. मैदान रिकामी आहे. बॅटिंग बॉल लागला त्याच्यानंतर पायाला लागलो आणि महापुरुष सडेवाडी विरुद्ध स्वामी रवनाथ आणि ह्या संघाचे संघ मालक आपले सुप्रसिद्ध भुवा दुर्वास गुरव यांचे शिष्य अनिल वांग्यांकर. बघू शकता चेहऱ्यावर किती म्हणजे हास्य. भले चौकार जाऊन षटकार जाऊन पण मी मात्र खेळाचा आनंद घेणार अशी भूमिका अनिलची. आणि यावेळेस नावाजलेले अंपायर संकेत सुर्वे ते अंपायरिंग करतात. गोलंदाज बदललेला आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. महापुरुष सडेवाडी विरुद्ध स्वामी रवनाथ 13 क्रमांक 2 धावसंख्या 13. एक गोलंदाजाचं नाव क्रमांक 1 वर होणारी पुढील मॅच पावनाई विरुद्ध महापुरुष क्रीडापंड दळेवाडी. या दोन्ही संघांनी देखील टॉस उडवायचे आहे. मैदान क्रमांक 2 महापुरुष दळेवाडी विरुद्ध स्वामी रवनाथ. चला पुढील चेंडू घेऊन येतील नवनीत सावंत स्ट्रायकर. चला आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट पडलेले आहे. नवनीत सावंत सलग 2 सामन्यात रनआउट झालेलं आमचं नावाजलेलं 9
थोडंफार चेहऱ्यावर टेन्शन आणि आता पुढचा फलंदाज येतात नवनीत त्याला सांगता की थोडंफार खेळ बदलून खेळ बॅट्समनचं नाव कळवायचंय कोण येत त्यांना कळवा स्वामी रवानाथ या संघाचा कोणी कर्णधार प्रतिनिधी असेल तर त्यांनी टॉपसाठी यायचं. स्वामी रवानाथ विरुद्ध महापुरुष सडियेवाडी. चला वैभव गेलेला नॉन साईडला गेलेला वैभवच्या चेहऱ्यावर हास्य आणि जी दाढी कोरली ना वैभवने एक नंबर वाटता दाढी. वैभव चला पुढील चेंडू घेऊन डावकूर हाताचा फलंदाज आणि यावेळेस मात्र जर मग वाटतं हे जर आपण पिढ्याचं स्टंप ठेवलं क्रमांक 2 वरील मॅच नावाजलेले अंपायर संकेत सुर्वे आउट देतात. संकेत सुर्वे यांचा अनुभव जाणवा T20 वर्ल्ड कप 2025 मध्ये त्यांनी अंपायरिंग केलेली आहे. आणि पुढील फलंदाज जवळजवळ महाराष्ट्र नव्हे भारतभर ज्याचं नाव गाजलेला हा एक मॅच खेळासाठी जो आपली फी 1,01,000 रुपये चार्ज करता आणि तोंडात नेहमी चार्जिंगचा बटन खाली जातो जयवंत सावंत. नाणेफेक जिंकून तुरंत मॅच चालू करायचे. चला पुढील चेंडू घेतील जयवंत सावंत. यावेळेस टोलवण्याचा चेंडू अजून एक निर्धाव चेंडू. जयवंत काय वाटतं तुला इतर फलंदाजीसाठी फटाफट घेतला आणि अंपायरला देखील सुचला की हा सामना चालू करायचा. अरे वा 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 पहिल्यांदा 2 धावा मारल्याने जयवंत तुझा पगार लागू झालेला आहे. नवनीत सावंत यांना विनंती आहे त्यांचा पगार देऊन टाकायचा. 2 धावा झालेल्या आहेत त्यांच्या संघाची धाव संख्या 15. 4 चेंडू 15 धावा 4 चेंडू 15 धावा चांगले षटक घेऊन आलेले आहेत. आतापर्यंत 2 विकेट गेलेले आहेत 2 धावा आलेल्या आहेत. आणि ह्या वेळेस पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू यावेळेस सिंगल धावेचा प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण म्हणजे बबने एनर्जी चुकलेली आहे. आणि आता मला वाटतं काहीतरी अंपायर सोबत विकेट किपर डिस्कशन करताय. चांगली गोष्ट आहे म्हणजे अंपायरिंग शिकून घेतात. प्रत्येकाची शिकण्याची इच्छा शिकून दे. अंपायर डिस्कशन होता. दोन्ही अंपायर हे T20 वर्ल्ड कप म्हणा किंवा ODI वर्ल्ड कपचा त्यांचा अनुभव आहे. संकेत दादा न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या फायनल मध्ये संकेत दादांनी आपल्या अंपायरिंग केलेली आहे. स्वामी रवळनाथ संघाचे सर्व खेळाडूंनी ग्राउंड नंबर 2 वर जायचे. स्वामी रवळनाथ संघाच्या सर्व खेळाडूंनी ग्राउंड नंबर 2 वर जायचे. तोडवलेला चेंडू उत्कृष्ट गॅप शोधून काढलेला आहे. बरोबरच वैभव आपल्या डावकुऱ्या हाताचा चांगला उपयोग केलेला आणि एक सिंगल धाव चोरून काढलेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 17. अंपायर दिलीप मोरे अंपायर दिलीप मोरे मैदान ग्राउंड नंबर 2 वर जायचे. दिलीप मोरे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 17 झालेली आहे. स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे बबन म्हणजे जयवंत सावंत. गोलंदाज नाव कळवायचे. गोलंदाजाचं नाव कळवायचे. स्वामी रवानाथ संघाने फलंदाजीसाठी पाठवायचे मैदान क्रमांक 2. सुशील सावंत पहिला चेंडू घेऊन येतील. आता विकेट किपर मात्र चेंज झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा झालेल्या आहेत. अनिल वांगणकर खुश आहेत. अनिल वांगणकरच्या मिशीतल्या मिशीत हास्य येतात. अशा तयार होता की जवळजवळ 6 चेंडू 24 धावा नक्की. धन्यवाद सर्व सावंत. आपण एक पाण्याची बाटली माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. धन्यवाद. मैदान क्रमांक 1 वर पुढे होणारा सामना पावनाई विरुद्ध पहिला चेंडू तोडवलेला आणि 4 धाव घेण्यात यश. यावेळेस मात्र बाहेरच्या स्वरूपात अजून एक धाव मिळालेली आहे. 2 धाव येतील या चेंडूवर. वैभव खरोखरच उत्कृष्ट धाव आपण घेण्यात आलेली आहे. बक्षिसं जी आपल्याला देण्यात आलेली आहेत या सामन्यासाठी त्यामध्ये प्रथम पारितोषिक श्री देवीदास भारती भास्कर देवीदास भारती आणि भास्कर कांबळी यांच्या माध्यमातून कैलासवासी जयंती बाळकृष्ण कांबळी यांच्या स्मरणार्थ 5,555 म्हणजे प्रथम पारितोषिक जे आहे त्यांच्या स्मरणार्थ असणार आहे. त्यानंतर त्यांनी आपल्याला जे स्टंप आहेत आकर्षक स्टंप ज्यावर आपल्या महापुरुष स्टंप आहेत ज्यामध्ये वांगणीचं नाव गाजतंय स्टंपवर ते स्टंप त्यांच्या स्वरूपातून देण्यात आलेले आहेत. पावनाई विरुद्ध महापुरुष संघाचा आता सामना होणार आहे. महापुरुष क्रीडा विरुद्ध चेतन पाटकर. गुलाबी ग्रीपवाली बॅट जर कोणाकडे असेल तर आणून द्यायचे. जर कोणाकडे चोरून जरी भेटली तरी रोशन दुखंडे यांच्याकडून 5,000 रुपये फाईन घेतले जाईल.
चला यावेळेस मात्र थोडीशी चांगली आपल्याला फिल्डिंग बघायला मिळत आहे. चेतन पाटकर थोडंसं टेन्शन मध्ये आहेत. वाईट चेंडू मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॅटीला लागल्यावर पायाला सुद्धा बॉल लागलेला आहे. उमेश सुर्वे यांनी डिसिजन काढलेला आहे. शेवटचा चेंडू असेल माझ्या मते हा. आणि यावेळेस संघाची धावसंख्या आतापर्यंत 22 झालेली आहे. शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू, 22 धावा. मारलेला टोळलेला चौकार. खरोखरच आतापर्यंत उत्कृष्ट अशी फलंदाजी दाखवलेली आहे ती देविदास भारती, देविदास भारती कांबळी आणि बाळकृष्ण कांबळी यांच्या तर्फे कैलासवासी जयवंती बाळकृष्ण कांबळी यांच्या स्मरणार्थ 5,555 रुपयाचं प्रथम पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक योगेश सत्यवान सावंत यांच्यातर्फे 3,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यानंतर श्री वैभव सावंत आणि श्री प्रथमेश सावंत यांच्याद्वारे देणगी स्वरूपात जे आकर्षक श्रम दोन्ही ग्राउंड मध्ये गाजतायत वांगणीच्या नावाने ते देण्यात आलेले आहेत. श्री सेमेंद्र मंगेश सावंत देणगी स्वरूपात यांनी आपल्याला पाण्याच्या बॉटल दिलेल्या आहेत. जवळजवळ 500 पाण्याच्या बॉटल दिलेल्या आहेत, ज्यामध्ये रोहन सदानंद सावंत यांच्याद्वारे ह्या 500 पाणी बॉटल आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. 2,000. त्यानंतर श्री आनंद रमेश सावंत पाटवाडी यांच्यातर्फे देणगी स्वरूपात 2 डझन चेंडू, 2.5 डझन चेंडू, म्हणजे ज्या चेंडूद्वारे हे रंगतायत ते 2.5 डझन चेंडू त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ची चषक जी आहेत कैलासवासी गंगाराम म्हणजे बबन मधुकर सावंत तळेवाडी यांच्या स्मरणार्थ श्री चेतन प्रकाश सावंत व स्वप्नील अजित सावंत यांच्या तर्फे देणगी स्वरूपात देण्यात आलेले आहेत. त्यानंतर श्री संजय शंकर सावंत यांच्यातर्फे सकाळचा जो चहा व नाश्ता होता आणि संध्याकाळची जी चहा ती देण्यात आलेली आहे. ज्यांनी नाश्ता केला, ज्यांनी चहा पिले, खरोखर या सर्व देणगीदारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. आणि थोड्या वेळातच पहिली जी धावसंख्या झालेली आहे ती कळवायची आपल्याला टार्गेट जे आहे 23 धावांचं असणार आहे. जो फलंदाजी संघ आहे त्याला 23 धावा करायच्या आहेत आणि गोलंदाजी संघ म्हणजे नवनीत स्पोर्ट्सला 22 धावा रोखून धरायच्या आहेत. गोलंदाजाचं नाव कळवायचंय. पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते आता म्हणजे फलंदाजांची नाव कळवायची. माझी एक विनंती आहे फलंदाजी टीमला, आपला एक प्लेअर असा पाठवा जो रुपेश परब स्ट्राईकवर आहेत आणि रुपेश परब हे स्ट्राईकवर आहेत आणि सुशील सावंत नॉन स्ट्राईकला आहेत. चला मजा येते. आता पुढील सेकंड इनिंगला इथे सुरुवात होत आहे आणि इथे रुपेश परब स्ट्राईकवर आहेत आणि पहिला चेंडू टाकलेला आहे तो, आणि यावेळेस मात्र खणखणीत षटकार. संघाला खुश होण्याची बिलकुलच आपल्याला गरज नाहीये, कारण हा षटकार बाद आहे. फलंदाजाचं नाव कळवायचं. नवीन जो फलंदाज आलाय त्याचं नाव कळवायचं. बॅटिंग टीम एक विनंती, आपला एक खेळाडू इथे कळवायचा आहे. ठीक आहे, 1 धाव आलेली आहे. जरा स्ट्रायकर असलेल्या बॅट्समनने नाव कळवायचे. स्ट्रायकर हा प्रथम बरोबर. प्रथमने प्रथम चेंडू खेळला आणि 1 धाव काढलेली आहे वाटतं. निर्धावाचा चेंडू होता. मात्र यावेळेस पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली. गणेश मालपेकर बुवा तिथे स्वतः थांबलेले आहेत. शाबास मालपेकर बुवा, चांगली फिल्डिंग चाललेली आहे. प्रथम आंबरेक फलंदाजी करतात आणि यावेळेस टोलावलेला चेंडू बबाड जवळजवळ आपण म्हणत. अरे वा खरोखरच नवनीत सावंत, तुम्ही जयवंत सावंत यांना कडेवर घेऊन नाचू शकता, एवढी चांगली फिल्डिंग केलेली आहे नवनीत सावंत. आणि जयवंत सावंत यांच्यासाठी एक खुश खबर आहे. जर तुम्ही नवीन फलंदाज आलेला आहे रोशन सावंत आता नवीन फलंदाज झालेला आहे. पुन्हा एकदा त्यांच्या बॉसला आपण हा लाईव्ह जर प्रेक्षण त्यांच्या बॉसने बघितलं तर पुन्हा टेन्शनचा माहोल असू शकतो. काही हरकत नाही. नवनीत सावंत पुन्हा एकदा दाढीच्या दाढीत प्रीती जिंतासारखे हसतायत, काय खरं नाही. चला पुढचा गोलंदाज. हो चांगला खेळला. टोलवलेला चेंडू, अतिरिक्त धाव. आणि अंपायर आपल्या दोन्ही बोटांना वर करत सांगतात की ह्या 2 धावा आहेत.
फलंदाजीचा स्कोर जो झालेला आहे तो आता चला सुशील स्ट्रायकर आले आहे आणि यावेळेस मात्र T20 वर्ल्ड कपचे नावाजलेले अंपायर संकेत सुर्वे सध्या नो बॉल देत आहेत. होय नो बॉल अतिरिक्त चेंडू आलेला आणि यावेळेस हो चांगली टेक्निक आहे खेळण्याची. ह्या 2 धावा आलेल्या आहेत मला वाटतं. ह्या एक धाव ही शेवटची चेंडू जे होता हा 1 धाव होता. तिने एक सिंगल तोलावलेली होती. यावेळेस नवनीत सावंत डिस्कशन करतात अभिजित सोबत. संघाची धाव संख्या झालेली आहे 5. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. खरोखरच गोलंदाजासाठी सर टाळ्या होऊन जात्या. 5 धावा दिलेल्या आहेत. फिल्डिंग टीम थोडा जोर दाखवा. नवनीत थोडा जोर दाखवा. गोलंदाजाचं नाव अभिजित सावंत. रोशन सावंत. पुन्हा एकदा मळेवाडी विरुद्ध मळेवाडी म्हणजे गोलंदाज मळेवाडीचा फलंदाज मळेवाडीचा तोडालेला चेंडू आणि एका मळेवाडीच्या प्लेअरच्या बाजूसून चौकार आणि बघून सांगता की जाऊ नये रे मी याच्यापेक्षा मारतोय. महेश गाडीगावकर पाहूया ऋषिकेश सावंत. चला पुढील चेंडू आणि हो जवळजवळ राहुल द्रविड यांच्याकडून फोनद्वारे राहुल द्रविड यांच्याकडून व्हिडिओ कॉलवर ज्यांनी टेक्निक शिकून घेतले ते रोशन सावंत. वा 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 वा. परत एकदा सिंगल धाव चोरटी धाव घेतलेली आहे. थोडंफार गच्छा क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते आणि नवनीत सावंत स्वतः आता तिथे जात आहेत. बघूया नवनीत सावंत आपण किती गडगड होऊ शकतात. ग्राउंड नंबर 2 ला सुद्धा उत्कृष्ट मॅचेस चालू आहेत. अकरा धावा पार पडलेल्या आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये आता 11 पर्यंत पाठलाग करण्यात आलेला आहे. आता अभिजित पुढील चेंडू घेऊन रोशन पुन्हा एकदा मारा करेल. यावेळेस मात्र अंपायरला कॅच होती. उमेश आपल्याला संकेत आपल्याला कॅच होती पण चांगला खेळ दाखवला तुम्ही. चांगली अंपायरिंग कॅच सोडलेली आहे तुम्ही. चला पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिजित. स्ट्रायकर आहेत ते म्हणजे सुशील आणि मला वाटतं ही एक सिंगल धाव डिक्लेअरच्या स्वरूपात सुशील यांच्या परड्यात पडलेली आहे. सुशील चांगली फलंदाजी करतात. खरोखरच नावाजलेली आणि गोलंदाजी सुद्धा नावाजलेली आहे. हो यावेळेस सन्मान दिलेला आहे. स्वे आणि अतिरिक्त 1 धाव म्हणजे 2 धावा घ्यायच्या आहेत. वाईड +1. पुन्हा एकदा तोडलेला चेंडू सिंगल धाव. थोडंफार म्हणजे जे पवेलियन मध्ये जे खेळाडू बसले त्यांना विनंती आहे जर फलंदाजाने मारलेला बॉल लागला तर भरपूर नाही आहे. आपापले रिलीज स्प्रे घेऊन बसा. संघाची धावसंख्या 16 झालेली आहे. 16. कमॉन नवनीत सावंत. थोडंफार आपल्याला आता थोडंफार टेक्निक बदलून खेळायचं आहे आपल्याला. कारण जसं जसं आता सामना पुढे रंगत जाणार आहे आपण नॉकआउट सामन्यांकडे पोहोचू. 23 धावांचं टार्गेट आहे आणि मला वाटतं 2 षटकं संपलेली आहेत स्वतः नवनीत. तो वाईटच्या स्वरूपातला जो रन होता तो एकच काउंट करा. त्याच्यामुळे संघाची धावसंख्या 15 जाणार. संघाची धावसंख्या 15 होईल आणि हा पहिला चेंडू टोलवलेला चांगला चेंडू नवनीत सावंत यांच्या माध्यमातून. एक मिनिट हा चेंडू नाहीये. सॉरी नवनीत जरा हा बॉल दिल्यामुळे हसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य बघून खरोखर प्रीती झिंटाला मागे पाडेल अशी खळी त्यांच्या गालावर. 15 धावसंख्या. पहिला चेंडू टाकलेला आहे आणि यावेळेस खणखणी षटकार. खरोखरच एखादा गोलंदाज आपले एक षटकार मारल्यावर जरा नाराज होता पण आज नवगो खुश झालेला. कारण हे षटकार म्हणजे बळी आणि याक लागलेला कलाम हा फलंदाजासाठी. पुढचा फलंदाजाचं नाव कळवायचंय कल्पेश यांनी चांगली गोलंदाजी देखील केलेली आहे. नवनीत सावंत पुढील चेंडू टाकतात यांना देखील एक अतिशय म्हणजे ते बोलतात लॉलीपॉप चेंडू टाकलेला आहे. लॉलीपॉप चेंडू मध्ये देखील काही यश नाही. अतिरिक्त 2 धावा.
ओके. श्रीदेव रवळा क्रिकेट संघ आपला हा जो संघ आहे हा आपल्या देवाच्या नावाने आपल्या गावाच्या नावाने आपण प्रसिद्ध आहोत. आज इथे आपण खेळत आहोत. आज आपण हे ग्राउंड भाड्याने घेतलेलं आहे व आपला हा परिसर स्वच्छ ठेवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामध्ये आपण जर पाण्याच्या बॉटल किंवा काही खाण्याचे रॅपर्स वगैरे जर भेटत असतील कृपया करून डस्टबिन मध्ये टाका. आपलं नाव इथे आपल्याला चांगलं ठेवून जायचं आहे. आपलं नाव इथे आपल्याला चांगलं ठेवून जायचं आहे. ओके. ग्राउंड मध्ये ज्या पाण्याच्या बॉटल फेकलेल्या दिसत आहेत खरोखरच आपण ग्राउंडचा सन्मान ठेवायचा आहे खरं तर. आणि खेळाडू आहात आपण एक उत्कृष्ट ग्रामस्थ आहोत. आपल्याला आपलं नाव इथे चांगलं राखून जायचं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे भरपूर 21. शेवटच्या 2 धावांची गरज 21 2 धावांची गरज आहे. वेदर डिस्कशन शेवटचा चेंडू या षटकाचा नवनीत सावंत थोडा आत खेळवून टाकतील. सिंगल धाव एक. मला वाटतं डिस्कशन इम्पॉर्टंट आहे आणि डिस्कशन झाल्यावर डिसिजन पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघू शकता नवनीत सावंत आपण अंपायरवर बळजबरी करू शकत नाही. भले तुम्ही एक चायनीज द्या एक ट्रिपल राईस द्या. संकेत सुर्वे हे T20 वर्ल्ड कपचे अंपायर आहेत. ते असा तसा डिसिजन देणार नाहीत. ओके. हा सिंगल धाव झालेली आहे. ही सिंगल धाव आहे. हा विकेट नाहीये. शेवटच्या चेंडूला 1 धाव दिलेली आहे. कल्पेश नॉन साईडला आलेले आहेत आणि आता 6 चेंडूमध्ये 1 धावाची गरज आहे. 6 चेंडू 1 आणि ही 1 धाव. पुन्हा एकदा विजय संघ ठरलेला आहे तो म्हणजे सडेवाडी वॉरियर्स. सडेवाडी वॉरियर्स इथं हा सामना जिंकलेले आहेत.